नाव सांगून ओळख करून द्या. सर माझं मूळ गाव दसूर, तालुका चडचण, जिल्हा विजयपूर, कर्नाटकमध्ये आहे. माझं 10वीपर्यंत शिक्षण तिथेच शेजारील गावात उमरज, तालुका चडचण, जिल्हा विजयपूर येथे झाला. माझं 12वीचं शिक्षण समता माध्यमिक व ज्युनियर कॉलेज उमदी, तालुका जत, जिल्हा सांगली येथे झाला. मी BSc सेकंड इयर असताना माझं लग्न झालं आंबक, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली येथे. 2019 साली BSc फिजिक्समधून माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि 2019 पासून मी MPSCची तयारी करते. 2021च्या कंबाईन परीक्षेमधून माझी STI मध्ये निवड झालेली. STI कंटिन्यू करायचं वाटत नाही तुम्हाला? सर निश्चितच STI खूप चांगलं पद आहे, पण तुम्हाला वरच्या पदावरती जाऊन चांगलं काम करण्याची इच्छा आहे आणि तशी संधीही मला उपलब्ध आहे, त्यामुळे मी प्रयत्न करते. कुठले गुण लागतात प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये? सर कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणा हे मला वाटतं 2 गुण असावेत प्रशासकीय. तुमच्यात आहेत असं तुम्हाला वाटतं? हो सर. कशामुळे वाटतं? सर एक उदाहरण देऊन सांगू. सर मी 11वीला असताना मी हॉस्टेलमध्ये होते उमदीमध्ये आणि पहिल्यांदाच मी घराबाहेर राहिले होते, त्यामुळे मला आईची खूप आठवण यायची आणि मी बेंचवरती असं मॉम असं लिहिलं होतं आणि एके दिवशी मी त्या बेंचवरती बसले नाही आणि मागे बसले आणि सर आले की कोणी कोणी बेंचवरती लिहिलंय त्यांनी उठून उभा राहा आणि मग त्या मुलीला ते मारायला लागले होते की ती छडीनं असे. त्यावेळी मी स्वतः उठून उभारून सांगितले की तुम्ही लिहिले असं. कुठला गुण दिसतो? कार्यक्षमता की प्रामाणिकपणा? प्रामाणिकपणा. आणि कार्यक्षमता? कार्यक्षमता सर मी हाऊसवाईफ आहे, माझ्याकडे भरपूर जबाबदारी आहे आणि मी आता STI पण 6 महिन्यापासून आहे, त्यामुळे मी सगळ्याच जबाबदारी व्यवस्थित पार पाडते. तुझं पहिला चॉईस कुठला आहे? सर उपजिल्हाधिकारी. दुसरा? तहसीलदार, गट विकास अधिकारी, शिक्षण अधिकारी आणि DYSP. छंद कुठला तुमचा? सर हिंदी चित्रपट पाहणं. ठीक. ACST का नाही पहिलं? सर माझं जे गाव आहे ना दसूर, ते महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेलं कर्नाटकचं गाव आहे आणि तिथल्या जवळपास सीमा भागातले प्रश्न हे खूप गंभीर आहेत आणि ते मी स्वतः अनुभवलेले आहेत, जसे की बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या किंवा पायाभूत सुविधांची कमतरता. सो मला त्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. अच्छा, तो चॉईस तुम्हाला असतो का कुठे जाऊन काम करायचं? सॉरी सर, तो चॉईस तुम्हाला आहे का मला इथंच जाऊन काम करायचं? हा चॉईस नाही सर, पण ते प्रॉब्लेम्स जवळपास महाराष्ट्रात आहेत बऱ्यापैकी, सो मी माझं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये देऊ शकते असं मला वाटतं. तुमचा आता 3 वर्षाचा अनुभव आहे STI बरोबर? नाही सर, मी आता जूनमध्ये जॉईन झाले. अच्छा, आता जूनमध्ये. 21ला झालं म्हटलं? म्हणजे 21ची परीक्षा होती. ओके. पण जॉईनिंग आणि निकाल 22 मध्ये लागला. अच्छा. आणि जॉईन मी 28 जूनला झाले. हाऊसवाईफ हे लीगली प्रोफेशन झालं पाहिजे हाऊसवाईफ असणं? सॉरी सर, मला म्हणजे त्या बाबतीत मला नाही वाटत व्हायला पाहिजे. फक्त हाऊसवाईफला तिच्या कामाबद्दल घरातून रिस्पेक्ट आणि घरातून योग्य प्रमाणात जर वागणूक मिळत असेल तर काही गरज नाही असं मला वाटतं. तो मिळत नाही म्हणून तर म्हणतोय ना की तसं जर काही त्याला संरक्षण कवच लाभलं. सर मला वाटतं हाऊसवाईफ ही स्वतःहून तिच्या मर्जीनं ते काम करते आणि अशी तिची काही अपेक्षा दिसत नाही मला की मला त्याचा मोबदला पाहिजे किंवा मला लिगली असं. फक्त ती सगळ्यांच्या सुखासाठी आणि स्वतःच्याही संतोषासाठी करते असं मला वाटतं. अच्छा. हिंदी चित्रपट कुठला पहिला शेवटचा? सर मी रिसेंटली रॉकेटरी पाहिला, द नंबी इफेक्ट. अच्छा. काय काय त्यात? सर इस्रो सायंटिस्ट आहेत ना नंबी नारायण, सो त्यांच्यावरती आरोप लागले होते ते स्पाय असल्याचा, पण शेवटी सुप्रीम कोर्टमधून त्यांना क्लीन चिट मिळाली. सो त्यांची एक जर्नी तिथं दाखवली. कुठल्याही गोष्टीचं वर्णन करताना असं म्हणतात की ही तर गोष्ट सोपी आहे, यात काही रॉकेट सायन्स नाही आहे, असं ऐकलंय तुम्ही कधी? हो सर. चित्रपटात पण असतात असे जण, इट्स नॉट अ रॉकेट सायन्स असं का म्हणतात? रॉकेट सायन्सचा का तिथे संदर्भ दिला जातो? अच्छा, म्हणजे इतकं अवघड आहे का ते असं म्हणतो? तुम्ही ॲज अ फिजिक्स BSc फिजिक्स आहात ना तुम्ही? हो. त्याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला?
नाही सर, म्हणजे देतात असं मी ऐकलंय, पण नेमकं रिझन मला अच्छा. नाही. फिजिक्समध्ये भारताला नोबेल किती मिळालेत? सर सी व्ही रमन यांना भेटलेलं आहे आणि जे काही चंद्रशेखरन आहेत पण ते इंडियन अमेरिकन आहेत, सो त्यांना पकडलं जात नाही, त्याच्यामुळे सी व्ही रमन हे एकटेच मानले अच्छा. जातात. काय होता रामन इफेक्ट? सर रामन इफेक्टमध्ये जर आपण लाईटची किरणे एका पारदर्शक माध्यमातून पास केली तर त्याची वेव्हलेंथ बदलते असं सांगितलं होतं. अच्छा. त्याला काय म्हणतात, त्या फेनॉमेनॉल, त्या प्रक्रियेला काही नाव आहे का? सर रामन इफेक्टच म्हणतात. अच्छा. अजून कुठलं फिजिक्स मधलं सगळ्यात मोठं नाव कोणतं आहे तुमच्या लेखी? सर न्यूटन, सर आयझॅक न्यूटन. काय न्यूटनचं योगदान? सर त्यांनी लॉज ऑफ मोशन सांगितलेले, परत लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सांगितलेले, कॅल्क्युलसमध्ये त्यांचं योगदान आहे. मला 12 खंबा ही बिल्डिंग इमारत माहिती आहे. 12 कमा? 12 खंबा, हा 12 कमान. हो सर, विजयपूर जिल्ह्यामध्ये आहे. कोणी बांधलं ही बिल्डिंग मध्ये? सर आय थिंक मोहम्मद आदिल शाही यांनी बांधली. ओके. आणि मग ती पूर्ण कधी झाली? सॉरी सर, मला म्हणजे पूर्ण झाली नाही आहे माहिती आहे, पण इब्राहिम रोजा म्हणजे तुम्हाला हो सर. त्याचं काय वैशिष्ट्य आहे? सर ते इब्राहिम आदिलशाही यांचंच आहे, समाधीच आहे असं म्हणतात. ते चालच, पण त्याचं वास्तुकलेच्या दृष्टीने काही वैशिष्ट्य आहे का? सॉरी सर, नाही माहिती. किंवा गोल घुमट, हो सर. त्याचं काय वैशिष्ट्य आहे? सर ते एक घुमट आहे आणि जगातील भारतातील पहिला आणि जगातील दुसरा असं काहीतरी उंच त्याचा रेकॉर्ड आहे आणि मोहम्मद आदिल शाही यांनीच बांधले असं म्हणतात. ते नुसतं भव्य आहे बस, बाकी तर तसं काही वेगळं हे नाही आहे. नाही सॉरी सर, म्हणजे मला एवढं डिटेल्समध्ये नाही माहिती. अच्छा. हे पाश्चिमात्य चित्रपट जे आहेत हॉलिवूड, त्यात गाणी नसतात आणि आपल्याकडे गाणीच असतात, म्हणजे असं का होतं? म्हणजे ॲक्शनमध्ये वगैरे का? नाही, फिल्म्समध्ये. हां. नाही का बॉलिवूडमध्ये गाणी असतात, हॉलिवूडमध्ये गाणी नसतात, लवकर संपतो चित्रपट. हो सर, म्हणजे आपली जी ऑडियन्स आहे त्यांना जरा असं गाणी वगैरे असलं, कारण आपली जी संस्कृती आहे त्यामध्ये प्रत्येक समाजाचा कुठला ना कुठला सण असतो, उत्सव असतो, त्यामध्ये ते गाणी मग वगैरे. गाण्यांसाठी वेगळे अल्बम असतात तिकडे, जसं आपण एकत्र अल्बम वेगळे गेले पाहिजेत आणि पिक्चरमध्ये गाणी वेगळी असं होऊन ना, मग बरेच गाणी. हो सर, असू शकतं, मला एवढं डिटेल्समध्ये नाही माहिती. बरं, डॉक्यू-ड्रामा काय असतं माहिती आहे? हो सर, सॉरी. असं एक पिक्चर तिथं चालू आहे, त्याची चर्चा झाली आहे. सॉरी सर, काय? डॉक्युमेंट ड्रामा टाईप, इथं डॉक्युमेंटरी पण नाही पण पूर्ण ड्रामा टाईप पण नाही चित्रपट, असं दोघांच्या मधलं मिक्स. नाही सर, सॉरी. लाडली बहीण ऐकलं तुम्ही? हो सर. काय ते? सर हे मध्य प्रदेश सरकारने आणलेली योजना आहे महिलांसाठी. दरमहा 1,000 रुपये त्यांना दिला जातो. नाही काय, हे हाऊसवाईफसाठी दिलेलं वेतनच एक प्रकारे, सोडत नाही. हो सर, म्हणजे चुकीचे काय? नाही सर, म्हणजे त्यांच्या जे काय आता ती मला कॅटेगरी नाही माहिती, म्हणजे त्यांनी कुठल्या कॅटेगरीला दिलेली आहे, म्हणजे जे BPL आहेत किंवा गरीब आहेत त्यांना दिलेली आहे का सरसकट दिलेली आहे, पण त्यांच्या आरोग्याची स्थिती राहावी आणि त्यांनी म्हणजे त्यासाठी दिलेली असावी असं मला वाटतं. तशी महाराष्ट्रात कुठली स्कीम आहे का? महाराष्ट्रात सर नाही, नमो जे काय महाराष्ट्र किसान सन्मान निधी आहे त्यामध्ये ते देतात असं मला वाटतं. किती देतात? 6,000 देतात. आणि अजून 6,000 कोणी देतात ना हल्ली? हो सर, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 आणि महाराष्ट्राच्या नमो महाराष्ट्र किसान सन्मान योजनेअंतर्गत 6,000 असे दोन्ही मिळून 12,000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांना दिलं जातं. चांगली आयडिया ती, मला काय वाटतं? हो सर, म्हणजे जे आपल्याला शेतकरी आत्महत्येचे कारणं दिसतात त्यामुळे आर्थिक कारण हे एक मोठं आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे जर त्यांच्यामध्ये थोडासा दिलासा येत असेल तर चांगली योजना आहे असं. अच्छा. महसूल खात्याचं प्राबल्य काय आपल्याकडे, ते जास्त डॉमिनंट काय आहे? सर आपल्या राज्याचा जो काही ग्रामीण एरिया आहे त्याच्यामध्ये सगळी कामं हे महसूल डिपार्टमेंट करते बऱ्यापैकी. का पण महसूलच का, बाकी अरे खातेच सरकारकडे? सर म्हणजे सुरुवातीपासून जमीन महसूल हा जास्त निधी देणाराही ठरला. पण आता आहे का जमीन महसूल घेतला तर? सर आता नाही आहे तेवढं. मग अजून महत्व काय? सॉरी सर, नाही म्हणतो. कारण तुमचे दोन्ही इथं याचेच आहेत ना, महसूल प्रशासनातले आहेत.
तुम्ही कधी विकास प्रश्नांचा विचार नाही केला? डेप्युटी सीईओ, बीडीओ? सर व्हिडिओ हा माझा थर्ड प्रेफरन्स आहे आणि माझ्या मार्क्सानुसार मला मिळणारा कोणत्याही पदात मी त्याच कार्यक्षमतेने काम करण्याची माझी तयारी आहे. मैत्री संस्था काय माहिती? मैत्री सर ही महाराष्ट्र शासनाचीच ही जो नियोजन नीती आयोग होता त्याच्या बदल्यात मित्र काय मग? सॉरी सर ते मित्र आहे. मैत्री काय आणि मैत्री हे उद्योगाच्या संदर्भात आहे असं मला वाटतं. काय करतात, काय करतात? सॉरी सर डिटेल्स नाही माहिती एवढं, फक्त ऐकले. ओके. हे भारत संकल्प आहे माहिती तुम्हाला? भारत संकल्प आहे. कर्नाटकाला लागून कोणते कोणते जिल्हे आहेत आपले? सर कर्नाटकाला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड. काय प्रश्न आहेत सीमा भागाचे? सर सीमा भागात बऱ्यापैकी सोशल आणि पायाभूत सुविधांशी रिलेटेड प्रश्न आहेत, जसे की स्त्री भ्रूण हत्या आहे, बालविवाह आहे, नंतर हुंडाबळी आहेत, नंतर पायाभूत सुविधा जसे की रस्ते नाही आहेत, शौचालय नाही आहेत, नंतर शिक्षणाकडे युवकांचा कल दिसत नाही आहे किंवा मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं जात नाही आहे आणि मुलीकडे म्हणजे त्यांच्याकडे एक आपली पारंपरिक दृष्टी आहे पुरुष सत्ताक समाजाची, त्या दृष्टीने त्यांच्याकडे बघितला जातो. म्हणजे असे बऱ्यापैकी आहेत. म्हणजे आता हीच कारण जर मी मराठवाड्याचे प्रश्न विचारले असते तर हेच प्रश्न हेच आहे. बरोबर. हो. त्याला ते सीमा भागाला असण्याचं काय, तो भाग सीमा भागात असल्यामुळं आहेत काही कारण? बऱ्यापैकी सीमा भागात असल्यामुळे मला वाटतं दुर्लक्ष होतं प्रशासनाचं. त्यामुळे हा प्रश्न जाणवत असेल. आणि आमच्या भागात म्हणजे माझ्या गावात तरी माझे प्रशासकीय अधिकारी कोण आहेत हे मला 12वी पर्यंत माहित नव्हतं आणि बऱ्यापैकी MPSCचे पण अधिकारी म्हणजे जो काही डिटेल्स असतात की अशी पद भरले जातात किंवा असं स्पर्धा परीक्षा होते हे मला सुद्धा माहित नव्हतं. त्यामुळे नागरिकांना एक हेच नाही आहे किंवा हे आपला अधिकार आहे की सेवा घ्यायची, आपले कोणीतरी लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं कर्तव्य आहे हे नागरिकांना बऱ्यापैकी माहीत नसतं आणि ते प्रतिनिधी सुद्धा कधीही तिकडे फिरकत नाही. महाराष्ट्राचा जो निर्मितीपासूनचा भिजत घोंगडं जे म्हणतात, बेळगाव वगैरे ते वाले प्रश्न, तो का सुटत नाही? सर सुरुवातीला बेळगाव भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948ला बेळगाव म्युन्सिपाल्टीने एक रेझोल्युशन केला होता की बेळगावमध्ये जे काही लोक आहेत ते जास्ती करून मराठी भाषा बोलणारे आहेत, त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात ॲड करावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र राज्य पुनर्रचना आयोगाने बेळगावचा समावेश हा कर्नाटकमध्ये केला. सो तिथून हा वाद सुरू आहे की तिथले लोक तुम्ही हे सांगता सोल्युशन देत आहे का प्रॉब्लेम सांगताय? म्हणजे सोल्युशन सांगायचं. सोल्युशन बद्दल सोल्युशन म्हणजे तिथल्या लोकांची इच्छा आहे बऱ्यापैकी महाराष्ट्रात जाण्याची. सो लोकांच्या इच्छानुसार त्यांची जी काही समावेश आहे तो महाराष्ट्रात करावा असं मला वाटतं. कसं करायचं? काय सोल्युशन? कर्नाटक दोन्ही राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनी चर्चेद्वारे हे समस्या सोडवावी असं मला वाटतं. मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत हे ऐकले होते? हो सर. महाराष्ट्रात जर मराठीला थिएटर मिळत नसतील तर त्याचे काय कारण आणि त्याचं काय सोल्युशन? सॉरी सर, मला या संदर्भात एवढी प्रदीर्घ ही नाही. अच्छा. पण हिंदी सिनेमे हे त्याचं कारण आहे असं तुम्हाला वाटतं? हो सर, बऱ्यापैकी. कारण मुंबई हे बॉलिवूडचं केंद्रबिंदू आहे असं म्हटलं जातं आणि बऱ्यापैकी हिंदी चित्रपट हे तिथं डॉमिनंट आहेत, त्यामुळे पण एक म्हणजे संधी भेटत नसावी मराठी चित्रपटांना असं वाटतं. जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी कोणाची आहे? सर अल्बर्ट आइन्स्टाईन. काय ती? सॉरी सर सध्या आठवत नाही. अच्छा. न्यूटनचा दुसरा नियम काय? सर द फोर्स इम्पोज्ड ऑन बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. तुमचं ध्येय काय आहे आयुष्यात? सर जे काही मी समस्या बघितल्या आहेत ते भविष्यात इतर कुणालाही त्याला म्हणजे इतर मुलगीला किंवा स्त्रीला फेस करू नये त्यासाठी माझं जे योगदान असेल ते पूर्ण. समजा 10 वर्ष तेथे या समस्या सुटल्या, मग तुमचं समजा 10 वर्ष तेथे या समस्या सुटल्या तर त्याच्यात तुमचं हे काय मग आयुष्यात? सॉरी सर हे सुटणार नाहीत.
नाही सुटतील सर, पण थोडा वेळ तुम्ही गेल्यावर लागेल. सुटणार ना? हां? तुम्ही आतमध्ये गेल्यावर सुटणार ना? हो सर, मग त्याच्यानंतर विचारता येईल. नंतर पण धैर्य करणार मग धीरच त्या आयुष्याला मग. सर मी ठीक एवढा आहे. ठीक. हां. थँक्यू. ओके.